इमारती म्हणजे मृत्यूचे सापळे. 4 लाख रहिवाशांचा जीव टांगणीला. समितीचा निष्कर्ष काय आहे? मुंबईतील मोडकळीस आलेल्या पाकडी इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो कुटुंबाच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार कायम आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या न्यायिक समितीने सादर केलेल्या अहवालातून शहरातील इमारतीमधील भयावह वास्तव समोर आला आहे. घरमालकांचा लोभ, विकासाचे हितसंबंध आणि प्रशासकीय भ्रष्टाचार यामुळे सुमारे 4 लाख भाडेकरू आजही अत्यंत धोकादायक घरामध्ये जीव मुठीत धरून राहत असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. समितीच्या निष्कर्षानुसार मुंबईत अजूनही 12,552 इमारती आहेत. यातील बहुतांश इमारती ब्रिटिश काळात बांधल्या गेल्या असून त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. वारंवार दिल्या जाणाऱ्या नोटीस आणि तांत्रिक धोके असूनही मालक आणि विकसक यांच्यातील वादामुळे या इमारतीचा पुनर्विकास वर्षानुवर्ष कागदावरच राहिलाय. मालक पुनर्विकास करीत नसल्याने म्हाडाने कलम 79 अंतर्गत 935 नोटिसा बजावल्या होत्या. मात्र ही कायदेशीर प्रक्रिया रहिवाशांना न्याय देण्याऐवजी खटले आणि विलंबनाचे कारण ठरली आहे. गळकी छपरे आणि तडे गेलेल्या भिंतींच्या सावलीत राहणाऱ्या रहिवाशांच्या जीवापेक्षा मालक आणि बिल्डरच्या स्वतःच्या नफ्याची अधिक चिंता वाढली आहे. धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना तात्पुरता निवारा देण्यासाठी म्हाडाकडे पुरेशी व्यवस्था नसल्याचेही समोर आले आहे. म्हाडाच्या रेकॉर्डवर 20,400 संक्रमण शिबिरे असली तरी केवळ प्रत्यक्षात 500 युनिटच तातडीच्या स्थलांतरासाठी उपलब्ध आहेत. सुरक्षित पर्यायी जागा नसल्यामुळे हजारो कुटुंबाचा जीव धोक्यात घालून पडक्या घरात राहण्यात ते हतबल झाले आहेत. यातील प्रमुख सुधारणा आणि मागण्या अशा आहेत: सहमालकांमधील भांडणे हा पुनर्विकासातील मोठा अडथळा असून तो दूर करणे, प्रशासकीय रॅकेट आणि मनमानी कारभाराला चाप लावून पारदर्शकता आणणे, ब्रिटिशकालीन पागडी पद्धत ही एक प्रकारची खंडणी असून ती संपवण्याची गरज, इमारत पाडण्यासाठी मुद्दाम भाडे न स्वीकारणाऱ्या मालकांवर वचक बसवणे, बिल्डर राजकारणी संगनमताने इमारतींना खोट्या पद्धतीने धोकादायक ठरवण्यापासून संरक्षण. अशाच प्रकारच्या नवीन बातम्यांसाठी आपल्या कुलाबा न्यूज 24 ला फॉलो करायला नक्की विसरू नका.